एक बाप आपल्या मुलावर प्रेम करतो. त्याचं भविष्य घडायला दिवस-रात्र झटत असतो. पण त्या बदल्यात मुलगा मात्र निळ्या ड्रमचा खेळ रचतो. लखनौच्या आशियाना भागात एका 19 वर्षाच्या मुलाने जे केलं ते ऐकून तुमचंही काळीज हादरेल. उत्तर प्रदेशात आशियाना म्हणजे श्रीमंत भाग. तिथं त्यांचं 3 मजली घर आहे. त्यात मानवेंद्र सिंह वय 49 वर्ष हे आपला मुलगा अक्षत आणि 11वीत शिकत असलेली मुलगी कृती हिच्यासोबत राहत होते. त्यांच्या पत्नीचं 9 वर्ष आधीच निधन झालंय. त्यांनी दोन्ही मुलांना एकट्याने वाढवलं. त्यांच्याकडे 4 पॅथॉलॉजी लॅब आणि 3 दारूची दुकान होती. म्हणजेच लखनौमध्ये त्यांचं नाव, पैसा आणि मान होता. मानवेंद्र यांचं स्वप्न होतं की त्यांच्या मुलाने डॉक्टर होऊन त्यांचा व्यवसाय सांभाळावा. मात्र या स्वप्नाची किंमत त्यांना स्वतःच्या जीवाने मोजावी लागली. पोलिसांच्या माहितीनुसार अक्षरचं वय 19 होतं आणि तो बीकॉम करत होता. अक्षरच्या शेजारी सांगतात की तो लहानपणापासूनच खूप हट्टी होता. आई लवकर गेल्यामुळे त्याला कोणाचा धाक नव्हता. वडील बोलायचे पण तो ऐकायचा नाही. 4 वर्षापूर्वी मला इथं राहायचं नाही म्हणून तो चिठ्ठी लिहून घरही सोडून निघून गेला. पण नंतर परत आला. त्याचे वडील त्याला नीट परीक्षा दे, डॉक्टर हो असे सांगत राहायचे. अक्षतने 2दा नीट परीक्षाही दिली, पण तो त्यात नापास झाला. त्याला त्या परीक्षेत इंटरेस्ट नव्हता. त्याला बीकॉम करून बिझनेस करायचा होता. पण वडील मानवेंद्र ऐकत नव्हते. त्यामुळे त्यांच्यात नेहमी भांडण व्हायचं. यावरून त्याच्या मनात एक राग साचत गेला. त्यात 4 महिन्या अगोदर मानवेंद्र यांच्या घरातून लाखो रुपयांचे दागिने चोरीला गेले. त्यांना वाटलं घरात काम करणाऱ्या मोलकरणीने ते केलं असावं. त्यांनी याबाबत पोलिसात तक्रार देखील केली. चौकशीत असं लक्षात आलं की ती चोरी कोणी बाहेरच्यांनी नाही तर स्वतः अक्षतने केली होती. समाजात नाव खराब होऊ नये म्हणून त्यांनी ती तक्रार मागे घेतली. अक्षतला समजावलं, माफी केलं, पण हीच त्यांची सर्वात मोठी चूक ठरली. 19 फेब्रुवारीच्या रात्री मानवेंद्र सिंह एका लग्नाच्या समारंभातून घरी परतले. कृती म्हणजेच अक्षयची बहीण खोलीत झोपली होती. अक्षत जागी असल्याने त्यांनी त्याला बोलत बोलत नीटचा विषय काढला आणि त्यांच्यात भांडण तापलं. आवाज वाढला पण पण शेवटी ते आपापल्या खोलीत जाऊन झोपी गेले. पण अक्षत झोपला नव्हता. तो त्याचा भांडण्याचा विचार करत होता. त्याचं शरीर रागाने उसळत होतं. दुसऱ्या दिवशीच म्हणजे 20 फेब्रुवारीला पहाट होण्याआधी जेव्हा जग झोपेत होतं तेव्हा अक्षत उठला आणि मानवेंद्र यांची लायसन्स असलेली रायफल घेऊन तो त्यांच्या खोलीत गेला. ते शांतपणे झोपले होते आणि तेवढ्यात एक आवाज झाला. अक्षतने बाबांच्या डोक्यात रायफलने गोळी झाडली. त्यात त्यांचा जागेवरच जीव गेला. त्या आवाजाने तिथं अक्षतची बहीण कृती त्या खोलीत आली. अक्षतने कृतीला सांगितलं, "जर कोणाला सांगितलंस तर तुझंही हेच होईल," असं म्हणत त्याने तिला एका खोलीत कोंडलं. त्याने आधी विचार केला की वडिलांची बॉडी कारमध्ये भरून गोमती नदीत फेकू, पण ती खूप जड असल्यामुळे त्याला एकट्याला हे शक्य नव्हतं. मग त्याने दुसरा प्लॅन करत बाजारातून एक इलेक्ट्रॉनिक सारी आणि एक मोठा निळा ड्रम विकत घेतला. घरी येऊन त्याने हात, पाय, डोकं सगळं वेगळं करत बॉडीचे तुकडे केले. हात, पाय आणि डोकं त्याने कारमध्ये टाकलं आणि लखनौपासून 21 किलोमीटर दूर सदरोना गावाजवळच्या जंगलात फेकून दिलं. उरलेलं धड त्याने त्या निळ्या ड्रममध्ये कोंबलं. वास घालवण्यासाठी त्याने संपूर्ण घरात रूम फ्रेशनर मारलं आणि रायफल गादीखाली लपवली. हे सगळं केल्यानंतर तो स्वतः त्याच दिवशी आशियाना पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि बाबा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्याने सगळ्यांना वेगवेगळी कारणं दिली आणि पोलिसांना सांगितलं की वडील म्हणाले सकाळी 6 वाजता दिल्लीला जातो, 21 तारखेपर्यंत परत येतो, पण तेव्हापासून त्यांचे तिन्ही फोन बंद आहे. अक्षतने शेजाऱ्यांना सांगितलं बाबा कामासाठी दिल्लीला गेले, तर वडिलांच्या मित्रांना सांगितलं की बाबांनी आत्महत्या केली. सांगायचं म्हणजे अक्षतने आपल्या वडिलांचा खून केला. त्याला लपवण्यासाठी प्रयत्न पण केले, खोटी तक्रारही दाखल केली. त्यातून त्याला वाटलं की तो सुरळीत सुटला, पण तो विसरला. बॉडी लपवता येते पण त्याचा वास लपत नाही. अक्षत रोज सकाळी उठायचा, घर साफ करायचा, रूम फ्रेशनर मारायचा, बाहेरही जायचा. तो एकदम नॉर्मल राहायचा. हळूहळू त्याच्या शेजाऱ्यांना एक विचित्र वास येत होता. तो वास मानवेंद्र सिंह यांच्या घरातून येत होता. त्यामुळे त्यांनी अक्षतला विचारलं. काहीतरी गोळ असल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसावर दबाव आणला. मानवेंद्र बेपत्ता झाल्याची पोलिसात तक्रार होती, पण जास्त काही प्रोग्रेस नव्हता. त्यात घरातून येणाऱ्या घाण वासाबद्दल शेजाऱ्याकडून तक्रार केली. त्यावर पोलीस लगेच घराकडे निघाले. त्यांनी अक्षतची चौकशी पण केली. तो काहीतरी लपवत असल्याचं लक्षात आलं. ते घराची छाननी करत असताना त्यांना ग्राउंड फ्लोअरवर वरच्या एका बंद खोलीत तो निळा ड्रम आढळला. तो उघडताच त्यांना ड्रम मध्ये मानवेंद्र सिंह यांचं धड दिसलं. त्यांनी लगेच अक्षतला ताब्यात घेऊन विचारपूस सुरू केली. सुरुवातीला अक्षत मला काही माहित नाही, ते कुठे गेले मला ठाऊक नाही, तो ड्रम आधीपासून तिथं होता, हे सगळं खोटं बोलत राहिला. डीसीपी विक्रांत बेरे यांनी सांगितलं की त्याला जेव्हा जोर देऊन विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी सगळा खुलासा केला. तर त्यांनी हे सुद्धा सांगितलं की वडील दुसऱ्या लग्नाच्या बाबतीत बोलत होते. त्याच्या मनात याबद्दल राग होता. त्यातल्या त्यात हे नीटचं प्रकरण. त्यानंतर पोलिसांनी 23 फेब्रुवारीला घरात छापा मारून रायफल आणि गोळी जप्त केली. अक्षतने सांगितल्यानुसार पोलीस सदरोना गावाजवळून शरीराचे बाकी तुकडे पण गोळा केले. या प्रकरणात अक्षयच्या बहिणीची विचारपूस केली गेली. अक्षत सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्यावर खून आणि पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा दाखल झालाय. फॉरेन्सिक टीम अजूनही घरात शोध घेतीये. पोलीस सदरोना जंगलात अजून काही तुकडे सापडतात का हे शोधताय.